नमस्कार. आय होप तुम्ही सगळे खूप स्वस्त आणि मस्त असाल. तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. गुढीपाडव्याचा सण खूपच जवळ आलेला आहे. आता मार्च महिना सुद्धा आलेला आहे. तर त्याच्यामध्ये सुंदर अशी साड्यांची खरेदी सुद्धा तुम्ही नक्कीच करायचा विचार केलेला असेल. तर अशा वेळेला छान मस्त आपली पारंपरिक पैठणी जी आहे, सो त्याचे काही प्रकार जे आता सध्या खूप नवीन आलेले आहेत, ट्रेंडिंग आहेत, असे मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे व्हिडिओमध्ये. आणि हे मी Meeshoवरून घेतलेले आहेत आणि कशाप्रकारे मला त्याची क्वालिटी वगैरे मिळाली आहे, ते तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच खूप हेल्पफुल असणार आहेत आणि छान मस्त साड्या मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तर चला जास्त वेळ न घालवता पटकन व्हिडिओला सुरुवात करूया. पण व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडला तर मनापासून लाईक करा, शेअर करा आणि हाईप सुद्धा करा. HYPE असं कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला लिहिलेलं दिसेल. त्याच्यावरती नक्की क्लिक करा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंट करून मला नक्की सांगा. सगळ्यात पहिली मी तुमच्याबरोबर जी शेअर करते ती आहे ही कलांजली पैठणी. आता तुम्ही कदाचित नावही ऐकलं असेल. तर कलांजली पैठणी असा हा एक नवीन प्रकार आलेला आहे. तर ह्याच्यामध्ये काय वेगळं असतं ते मी सांगते. तर इथे तुम्ही बघू शकता, याला छान मस्त ही एकदम कॉपर जर असते ना, असं त्याचा सेम असं इथे ह्याला काम दिसतंय ह्याच्यावरती. आणि हा तुमचा असणार आहे पदर. तर पदर तुम्ही बघू शकता, त्याच्यावरती छान मस्त मोराची पूर्ण तुम्हाला डिझाईन मिळते ग्रीन कलरच्या कॉम्बिनेशन्समध्ये. सो अशा प्रकारे ह्याचा पदर असणार आहे, खूपच सुंदर दिसतोय. तर कलांजली पैठणीमध्ये तुम्हाला अशा प्रकारची ही बॉर्डर मिळते आणि इकडे बघा अशी तुम्हाला मोराची डिझाईन मिळते आणि छोट्या छोट्या अशा फुलांच्या अशा बुट्ट्या मिळतात. हे पूर्ण जरीचं काम आहे. आणि जर तुम्ही इथे बघाल तर तुम्हाला हे बघा अशा प्रकारे इथे मोराची पूर्ण मध्ये मध्ये तुम्हाला डिझाईन मिळते. ठीक आहे. सो अशा प्रकारे ही कलांजली पैठणी असते. मध्ये पूर्ण बुट्टे असणार आहेत आणि बॉर्डरला तुम्हाला अशा प्रकारे हे बघा अशा प्रकारे ही मोराची पूर्ण तुम्हाला मध्ये मध्ये डिझाईन मिळणार आहे बॉर्डरच्या याला. सो मग अशाच प्रकारे ही पूर्ण तुम्हाला साडी मिळते. अतिशय सुंदर दिसते. मी छान मस्त जांभळा रंग ह्याच्यामध्ये घेतलेला आहे. तुम्हाला हवा तो रंग तुम्ही घेऊ शकता. सो अशा प्रकारे छान मस्त ह्या साडीची बघा लेंथ पण खूप मस्त आहे. हा नेसत्या पदराचा पोर्शन आहे. आता या कलांजली पैठणीमध्ये सगळ्यात सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह असतं ते म्हणजे त्याचं ब्लाऊज पीस. सो ह्या ब्लाऊज पीसवरती जर तुम्ही नीट बघाल तर अशा प्रकारे पूर्ण तुम्हाला पिकॉकच्या डिझाईनमध्ये हे असं आरी वर्क करून दिलेलं असतं. छान मस्त एम्ब्रॉयडरीचा पोर्शन असतो त्याच्यामध्ये. आणि मी तुम्हाला पूर्ण ओपन करून दाखवते की कशा प्रकारे तुम्हाला हे मिळणार आहे. हे बघा, हे इथे तुम्हाला अशा प्रकारे ही नेकसाठी त्यांनी डिझाईन दिलेली आहे. आणि इकडे इथे जी तुम्हाला दिसते आहे ना, ही दोन्ही स्लीव्हसाठी त्यांनी अशा प्रकारे तुम्हाला डिझाईन दिलेली आहे. आणि पूर्ण आरीवर कसं केलं जातं सो तशा याच्यामध्ये असतं. सो 2 स्लीव्हसाठी त्यांनी तशा प्रकारे दिलेली आहे. आणि ही तुम्ही डिझाईन आहे ती फ्रंटला किंवा बॅकला वगैरे जसं तुम्हाला हवं तसं तुम्ही त्याचं ब्लाऊज रेडी करून घेऊ शकता. सो अशा प्रकारे कलांजली पैठणी असते. सो डेफिनेटली नवीन प्रकार आहे आणि सुंदर आहे एकदम. तर नक्कीच तुम्ही तुमच्यासाठी ती घेऊ शकता. नेक्स्ट जी आहे ती तुम्ही बघू शकता. तर ही आहे राजमाता जिजाऊ पैठणी. तर ही सुद्धा एक नवीन आता आलेली आहे पैठणीमध्ये. ह्याच्यामध्ये आता सध्याचा जो सगळ्यात जास्त ट्रेंडिंग कलर आहे म्हणजे जो ऑरेंज केशरी रंग, सो तसा मी घेतलेला आहे ह्याच्यामध्ये. तर तुम्ही बघा ह्याच्यामध्ये पण तुम्हाला अशीच बॉर्डर मिळते आहे. आणि पदर आहे ना, मेन म्हणजे ह्याचा पदर अतिशय सुंदर आहे. सो हे बघा अशा प्रकारे तुम्हाला पदर मिळतोय. सो ही आहे ह्याची स्पेशालिटी. ह्याच्यावरती म्हणजे नॉर्मली आपल्या पैठणीवरती जसं मोराची, पोपटाची, कमळाची अशी डिझाईन दिलेली असते. पण ह्या पैठणीवरती तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला ही डिझाईन मिळते आणि अतिशय सुंदर दिसते. ही थोडं वेगळं. सो अशा प्रकारे हा तुमचा पदर असणार आहे. आणि दुसरी एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे ह्या जिजाऊ पैठणीवरती हे बघा अशा प्रकारे तुम्हाला छोट्या 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 एकदम कोयऱ्याची डिझाईन मिळते तुम्हाला अशा प्रकारे जरी विविंग मध्ये. आणि दोन्ही साईडला तुम्हाला ही अशी बॉर्डर मिळते. सो खूप सुंदर दिसते ही. तर हे लक्षात ठेवा, अशी छोटी छोटी कोयऱ्यांची डिझाईन असते त्याच्यावरती. आणि स्पेशली जो पदर असतो तो तुम्हाला अशा प्रकारे मिळतो. सो अशा प्रकारे ही जिजाऊ पैठणी असते. सो अतिशय सुंदर दिसते आणि कलरही खूप छान दिसतोय हा. तर नक्कीच तुम्हाला आवडेल तसा कलर तुम्ही घेऊ शकता. आणि ही सुद्धा एकदम छान मस्त. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या साड्यांचं जे फॅब्रिक आहे ते अतिशय सुंदर आहे. आणि इतकी मस्तपैकी तुम्ही साडी ड्रेप करू शकता ना, म्हणजे अगदी जिला साडी नेसता येत नसेल ती सुद्धा उत्तम प्रकारे साडी नेसू शकते. इतकं सुंदर ह्याचं
जे फॅब्रिक आहे ना ते दिलेलं आहे. सो साडी तुम्ही स्वतःच बघा किती मोठी आहे ती, आणि हा निस्त्या पदराचा पोर्शन असणार आहे. आता ह्या पैठणीवरती सुद्धा सगळ्यात इंटरेस्टिंग दिलेलं आहे ते म्हणजे त्याचं ब्लाऊज पीस. सो अशा प्रकारे तुम्हाला हे ब्लाऊज पीस मिळतं. तर हे बघा, हे अशा प्रकारे तुम्हाला त्यांनी डिझाईन दिली आहे, जी तुम्ही फ्रंटला बॅकला अशी वापरू शकता. आणि इकडे दिलेलं आहे ते हे बघा, हे अशा प्रकारे तुम्हाला दिसतंय ना चंद्रकोळी सारखं. तर हे तुम्ही स्लीव्हसाठी देऊ शकता. तर दोन्ही बाजूंना सेम तुम्हाला असं दिलेलं आहे, जे तुम्ही दोन्ही स्लीव्हसाठी यूज करू शकता. सो बाकी अशा प्रकारे तुमचा हा पूर्ण ब्लाऊज पीस आहे तो असणार आहे. सो सुंदर असं तुम्ही हा छान मस्त रेडी करून घेऊ शकता. आणि ही जी डिझाईन आहे ह्याच्यावरती छान मस्त तुम्ही हवं तर आरी वर्क पण करून घेऊ शकता. इथे छान मस्त हवं तर तुम्ही नेटचं फॅब्रिक लावून जर तुमचं लग्न होणार असेल तर इथे छान मस्त तुम्ही नाव वगैरे लिहून घेऊ शकता. सो आता खूप असे ब्लाऊजमध्ये सुद्धा डिझाईन्स आलेले आहेत. सो थोडंसं एक क्रिएटिव्ह असं यूज करून तुम्ही मस्तपैकी ह्याचं ब्लाऊज रेडी करू शकता. आणि मी खरंच सांगते, मला खूप आवडली ही पैठणी. आणि अशी नवीन आता प्रकार आलेला आहे, तर डेफिनेटली तुम्ही घेऊच शकता. आणि कलर तुम्हाला हवा तो घ्या. फॅब्रिक वगैरे सगळं अतिशय सुंदर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकदम रिझनेबल रेंजमध्ये आहे, तर नक्की तुम्ही घ्या. नेक्स्ट तुम्ही बघू शकता, नेक्स्ट अशा प्रकारची मी एक पैठणी घेतली आहे. ही पण खूप अफोर्डेबल रेंजमध्ये मला दिसली आणि मला वाटलं की बघूया घेऊन कशी वाटते ती. ह्याचं पण फॅब्रिक वगैरे खूप सुंदर आहे आणि अतिशय सुंदर दिसते. थोडंसं एक सिल्वर टोनमध्ये जाणारी अशा प्रकारची मला ही दिसते आहे. सो हे बघा, ह्याच्या पदरावरती तुम्हाला अशा प्रकारे हे काम मिळणार आहे. सो याच्यावरती मोराची आणि कमळाची सुंदर अशी डिझाईन मिळते आणि थोडासा एक सिल्वर टोनमध्ये आहे. एकदम असा सिल्वर नाही म्हणता येणार, पण गोल्डन किंवा सिल्वर अशा प्रकारे आहे की ते आपल्याला बघताना सिल्वरमध्येच वाटतंय. आणि इथे अशा प्रकारे तुम्हाला ही बॉर्डर आहे ही अशी मिळणार आहे. मोराची डिझाईन आहे आणि मध्ये मध्ये हे अशा प्रकारे तुम्हाला छोट्या छोट्या त्यांनी इथे अशा बोट्या दिलेल्या आहेत. सो पदराच्या बॉर्डरला तुम्हाला ही अशीच पूर्ण जी मोराची डिझाईन आहे ती मिळणार आहे. एकदम सॉफ्ट अशी फॅब्रिकमध्ये आहे आणि कलर सुद्धा अतिशय सुंदर दिसतोय. सो मग अशा प्रकारे ही साडी मिळते तुम्हाला. ठीक आहे, पूर्ण शेवटपर्यंत हा पूर्ण तुमचा नेस्ता पदराचा पोर्शन आहे. आणि मग इकडे शेवटी हे बघा, ही ते सेम साडीची आहे डिझाईन तशी ब्लाऊजला दिलेली. इकडे तुम्हाला ही अशी बॉर्डर दिलेली आहे, जेणेकरून तुम्ही ती स्लीव्हसाठी किंवा बॅक किंवा फ्रंट डिझायनिंगला यूज करू शकता. आणि मध्ये मध्ये हे बघा, अशा छोट्या छोट्या त्यांनी अशा बुट्ट्या दिलेल्या आहेत. सो अशा प्रकारे ह्याचं हे ब्लाऊज पीस आहे. तुम्ही डेफिनेटली हे रेडी करू शकता. सो अतिशय स्वस्तात मध्ये घेतलेली ही सुंदर अशी साडी आहे, तर नक्कीच तुम्ही तुमच्यासाठी सुद्धा ही घेऊ शकता. सो अशा प्रकारे हे काही पैठणीचे प्रकार मी तुम्हाला दाखवले. आणि मला ज्या ज्या सुंदर छान वाटल्या अशा साड्या मी माझ्यासाठी मागवल्या आणि मी तुमच्याबरोबर त्या शेअर केलेल्या आहेत. आणि पुन्हा अजून एक व्हिडिओ माझा येणार आहे असाच पैठणीच्या साड्यांवरती. तर त्या व्हिडिओमध्ये मी त्या उरलेल्या साड्या तुम्हाला दाखवेन, कारण कधी कधी डिलिव्हरी यायला पण थोडासा वेळ जातो. सो त्या मी साड्या तुमच्या बरोबर नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करेन. आणि ह्या साड्यासुद्धा अतिशय सुंदर आहेत आणि तुम्हाला नक्कीच त्या आवडल्या असतील. तुम्हाला लिंक सगळ्या मी दिलेल्या असतील डिस्क्रिप्शनमध्ये, तर नक्कीच जाऊन तुम्ही तुमच्यासाठी त्या घेऊ शकता. कलर तुम्ही तुमच्या आवडीने कोणताही घ्या, पण सध्याचे लेटेस्ट एकदम छान मस्त पैठणीचे प्रकार आहेत. सो डेफिनेटली तुम्ही ते घेऊ शकता. आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल. पुन्हा भेटूया आपण असा छान मस्त व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत